नमस्कार. आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची पार्श्वभूमीवर आम्ही आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढं काही अतिवृष्टी बाधित गावे आहे, कुटुंब आहे, नंतर आपला पायाभूत सुविधाची नुकसान झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने आपण आपला जिल्ह्यामध्ये सर्व उद्योजक आहे, बँक्स आहे, साखर कारखाना आहे, पवनचक्की कंपनी आहे, याच्यासोबत आपण आज इथे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन इथे CSR कॉन्क्लेव्ह म्हणून एक आपण आगळा वेगळा कार्यशाळा आपण आज इथे आयोजित केली आहे। आणि या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून आपण उपस्थित सर्व कंपनीची प्रतिनिधींना आपण आवाहन केलेली आहे। त्याच्यासमोर आपण एक छोटंसं सादरीकरण पण करून आपल्या जिल्ह्यामध्ये नुकसान नेमकं किती झाली आहे, किती शाळा नुकसान झाली आहे, किती अंगणवाडीमध्ये नुकसान झालेली आहे, पायाभूत सुविधाची MSEB असं सारखा आपला मूलभूत सुविधामध्ये काय नुकसान झालेली आहे, या सर्व डेटा माहिती त्यांच्यापर्यंत आपण पोहोचले आहे। आणि त्याच्यानंतर आपण त्यांना हीच आवाहन केलेली आहे की जास्तीत जास्त CSRच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाला मदत करावी, जेणेकरून प्रशासनावर जे काही आर्थिक लोड आहे, भार आहे, या CSRच्या माध्यमातून त्याचा काही भाग आपण थोडासा कॉन्ट्रीब्युशन त्यांच्याकडून घेऊ शकतो।